नमस्कार. आज 22 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. 22 मार्च 1894 रोजी चितगाव क्रांतीचे नायक सूर्य सेन यांचा जन्म बंगालमध्ये झाला. ते व्यवसायाने शिक्षक होते आणि मास्टरदा म्हणूनही ओळखले जात होते. सूर्य सेन यांनी इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध चितगाव इथे स्वतःचं सैन्य तयार केलं होतं आणि त्याला इंडियन रिपब्लिक आर्मी असं नाव दिलं होतं. हळूहळू अनेक तरुण मुलं त्यात सामील होऊ लागली. या भारतीय प्रजासत्ताक सैन्यात मुलं आणि मुली या दोघांचाही समावेश होता. सैन्य तयार झाल्यावर सूर्यसेन यांनी चितगाव इथल्या ब्रिटिश शस्त्रागारावरच्या हल्ल्याची योजना आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगाव मधल्या 2 शस्त्रागारांमधली शस्त्रास्त्र ताब्यात घेतली. ही शस्त्रास्त्र ताब्यात आल्यानंतर क्रांतिकारकांनी लगेचच टेलिफोन आणि टेलिग्राफ यांच्यासारख्या संदेश वाहनांच्या साधनांच्या तारा तोडून टाकल्या. म्हणजे ही बातमी इंग्रजी गोटाला मिळणार नाही आणि ब्रिटिश सरकार जागं होणार नाही. यानंतर पोलीस शस्त्रागारासमोर सूर्यसेन यांनी आपल्या सैन्याकडून लष्करी सलामी घेतली. भारताचा राष्ट्रध्वज फडकावला आणि भारताचं अस्थायी सरकार स्थापन केलं. या उठावामुळे लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण झाली. मात्र या घटनेनंतर इंग्रज संतापले. त्यांनी सूर्यसेन आणि त्यांच्या 6 साथीदारांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं. सूर्यसेन हे अनेक दिवस लपण्यात यशस्वी ठरले, पण एक दिवस त्यांचा साथीदार नेत्रसेननं त्यांचा विश्वासघात केला आणि इंग्रजांना त्यांचा पत्ता सांगितला. यानंतर सूर्यसेन यांना 16 फेब्रुवारी 1933 रोजी अटक करण्यात आली. 12 जानेवारी 1934 रोजी सूर्यसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण फाशी देण्यापूर्वी वंदे मातरमच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. त्यांचे दात इंग्रजांनी हातोड्यांनी फोडले, नखं बाहेर काढली आणि जेव्हा ते बेशुद्ध झाले तेव्हा त्यांना फासावर चढवण्यात आलं. यानंतरही सूर्यसेन यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नाही, तर तो एका पेटीत ठेवून बंगालच्या उपसागरात फेकण्यात आला. जगाला शून्य देणारे गणितज्ञ आर्यभट्ट यांची भूमी असणारं बिहार हे बंगाल प्रेसिडेन्सी पासून वेगळं होऊन 22 मार्च 1912 रोजी देशाचं 12वं राज्य म्हणून अस्तित्वात आलं. 1935 मध्ये ओडिशा बिहारपासून वेगळं झालं, तर 2000 मध्ये झारखंड राज्य बिहारपासून वेगळं झालं. गौतम बुद्धांना याच बिहारच्या भूमीत ज्ञान प्राप्त झालं. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्मही इथेच झाला. तर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचाही जन्म इथेच झाला. इतकंच नाही तर ज्या काळात जगातल्या अनेक भागांमध्ये लोकांना लिहायचं वाचायचं माहीत नव्हतं, त्या काळामध्ये शिक्षणाचं सर्वात मोठं केंद्र असलेलं नालंदा विद्यापीठ याच बिहार राज्यात होतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकात बिहारच्या राज्यकर्त्यांची निवड लोकप्रतिनिधींनी केली होती. आज जगात बहुतांश देशात असणाऱ्या लोकशाही शासन पद्धतीची सुरुवात बिहार पासून झाली असं मानलं जातं. बिहारमध्ये हिंदी, भोजपुरी, मैथिली, मगही आणि अंगिका या मुख्य भाषा बोलल्या जातात. बिहारचा इतिहास किती समृद्ध आहे याचा अंदाज यावरून येतो. 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू केला होता. हा तोच काळ होता जेव्हा भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. 19 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी 140 कोटी देशवासियांना आवाहन केलं. पंतप्रधान म्हणाले होते, आज मी प्रत्येक देशवासियांकडून आणखीन एक पाठिंबा मागतोय, तो म्हणजे जनता कर्फ्यू. जनतेसाठी जनतेनेच लावलेला कर्फ्यू. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाचा परिणामही झालेल्या देशांनी पाहिला. 22 मार्चला देशभर शांतता होती. मग ते शहर असो की गाव, सोसायटी असो की कार्यालय, सगळीकडे शांतता होती. मात्र अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना 22 मार्च रोजी संध्याकाळी 5:05 वाजता घराच्या बाल्कनीत उभं राहून टाळ्या वाजवण्याचं आणि थाळी वाजवण्याचं आवाहन केलं होतं. याच दरम्यान देशात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना टाळ्या वाजवून सलाम केला पाहिजे असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या याच आवाहनानंतर ठरलेल्या वेळी संपूर्ण देशाने आपापल्या घरातून टाळ्या वाजवून आणि थाळ्या वाजवून कोरोना योद्ध्यांना सलाम केला. 22 मार्च 1895 रोजी पॅरिसमध्ये पहिल्यांदा एक चित्रपट सार्वजनिकरित्या दाखवण्यात आला होता. लुई ल्युमियर यांनी कारखान्याबाहेर पडत असलेल्या कामगारांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो स्क्रीनिंगमध्ये दाखवला. नंतर या तंत्रज्ञानाचं पेटंट लुमियर ब्रदर्स यांनी स्वतःच्या नावावर केलं. हा चित्रपट फक्त 45 सेकंदाचा होता आणि त्यावेळी सुमारे 200 प्रेक्षक हा बघायला आले होते. हा चित्रपट 1896 ते 1897 या काळाच्या दरम्यान भारतात प्रदर्शित झाला होता. आज 22 मार्च रोजी जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जातोय. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा उद्देश लोकांना पाण्याचं महत्त्व सांगणं हा आहे. याशिवाय पाण्याचा अपव्यय थांबवणं आणि आवश्यक संवर्धन उपायांबद्दल लोकांना जागरूक करणं हा यामागचा उद्देश आहे. जागतिक जल दिन साजरा
करण्याचा पुढाकार 1992 मध्ये ब्राझील मधल्या रियो दी जानेरो इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत घेण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला आणि 22 मार्च 1993 रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 22 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक जल दिन 2024 ची थीम आहे शांततेसाठी पाण्याचा वापर. तर हे होते आजचे अर्थात 22 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटते ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.